हा रासायनिक खताचा जो खर्च आहे मंडळी, तो खर्च रासायनिक खताचा वाचला, निंदण्याचा मजुरीचा खर्च वाचला, ट्रॅक्टरचा वाहीचा खर्च वाचला आणि ही बचत त्यांनी मगाशी बोलताना उमेश भाऊने सांगितलं होतं की SRT पद्धतीने जर शेती करायची असेल तर ती शेती करताना तुम्हाला असं डोळ्यासमोर टार्गेट ठेवावं लागत नाही का मला एवढंच पिकवायचं आहे. महत्वाचं बरोबर आहे. बिलकुल. आणि ते काम होते आमच्या शेतकरी बांधवांना. आपलं कसं होऊन राहिलं, आपण प्रत्येक शेतकरी दरवर्षी खर्च करतो एक टार्गेट समोर ठेवून. मला 15 क्विंटल 13 क्विंटल यांना खत दिलं मी 4 फेर देणार. आणि निसर्ग आपल्या पद्धतीत आपल्या बाजूने नाही. दुसरी गोष्ट, जो माल पिकवणार आहोत, जो जिथं विकणार ते मार्केट किंवा ते सरकार आपल्या बाजूने नाही. मग एवढा खर्च करून टार्गेट ठेवण्यापेक्षा आपली जमीन सुधारण्याचं टार्गेट ठेवायचं, उत्पन्न ऑटोमॅटिक वाढेल. यस यस, हे म्हणजे बरोबर बोलले भाऊ की आपली जमीन सुधारण्याचं टार्गेट ठेवा. ती जमीन आपल्याला आशीर्वाद नक्कीच देणार आहे, आपल्याला उत्पादन नक्कीच देणार आहे. जास्त उत्पादनाच्या मागे लावू नका, काहीच गरज नाही. त्यांचं एकच म्हणणं आहे की बा उत्पादन मला 15 झालं पाहिजे, 20 झालं पाहिजे, 25 झालं पाहिजे, मग पहिला डोस, दुसरा डोस, तिसरा डोस, चौथा डोस, अमुक टाका टमुक टाका टमुक टाका. त्याच्यापेक्षा जमीन बलवान तर शेतकरी पहलवान. शेतकरी पहिला होणारच आहे भाऊ. बिलकुल. म्हणून जमीन बलवान, शेतकरी पहिलवान, शेतकरी धनवान. धन्यवाद. बिलकुल बरोबर आहे. म्हणून मंडळी आता वेळ आलेली आहे. बरेचदा काय होतं मंडळी, आपण सगळे तरुण शेतकरी, जुने शेतकरी, काय नवीन टेक्नॉलॉजी निघत राहते, नवीन बियाणं निघत राहते, नवीन खतं निघत राहते, नवीन औषधे निघत राहते. कुठंतरी बघतो एवढं पिकलं तेवढं पिकलं आणि मग त्या पद्धतीने शेतकरी करत राहतो. परंतु मूळ जो विषय आहे, हा मूळ विषय जमिनीच्या ताकदीचा विषय आहे. पीक कोणतेही लावा ते पिकणारच आहे. तुमच्या जमिनीत ताकदच नसेल तर बाकी सगळं व्यर्थ आहे. रासायनिकवर किती दिवस आणि किती द्याल. आणि भाऊ बघा ना, याही वर्षी आपण पाहून राहिलो, जसं आता तुमची हे SRT पद्धतीची तूर आहे. आता याच्यामध्ये रासायनिक खत अजिबात नाही आहे. तूर हे व्यवस्थित आलेली आहे. आज एवढी गळागळापर्यंत तूर आली. शेवऱ्यावर आता एकट दुकट सुटली. तूर हे एवढी 2 फूट वाढणार आहे, म्हणजे व्यवस्थित झाली. याचा शेवरा सुंदर येणार आहे. जिथं रासायनिक खत जास्त झाले तिथं तुरीची वाढ खूप दिसते, परंतु त्याचा शेवरा हा लहान येणार. त्याच्यामुळं मला असं वाटते मंडळी की उमेश भाऊनं ज्या पद्धतीनं आमच्या विदर्भामध्ये 5 वर्षाच्या अगोदर SRT या पद्धतीने शेती करण्याचं तंत्र त्यांनी अवलंबलं आणि SRT पद्धतीने शेती करत आहे. मी आता माझं हे 2रं वर्ष आहे. मी सुद्धा माझ्या घरच्या शेतात पूर्ण 12 एकर तूर जे आहे ते SRT पद्धतीनंच लागवड केलेली आहे. आपण सुद्धा कुठंतरी या गोष्टीचा विचार करा. कारण मला असं कधी कधी वाटायचं, जेव्हा मी काही व्हिडिओ SRTचे भाऊ बघितले, त्याच्यानंतर दिनकर भाऊ काळे जे आहे जालन्याला SRTचे शेतकरी आहे, त्यांनी माझे काही व्हिडिओ सोयाबीन, कपाशी, तुरीचे बघितले आणि मला त्यांचा फोन आला होता की तुम्ही बा शेतकऱ्यांना फार चांगली माहिती देऊन राहिले. आणि असंच बोलता बोलता अर्धा पाऊण तास मी बोललो, तर त्यांना मी सांगितलं की आता बा शेतीत कुठंतरी काहीतरी नवीन करायची वेळ आलेली आहे. त्यावेळेस त्यांना मी बोलताना सांगितलं की SRT पद्धतीनं मी व्हिडिओ पाहिले, ते माझा करण्याचा विचार आहे. तर तेव्हा कुठं पाहायला मिळेल, तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं का तुमच्याच जिल्ह्यामध्ये आहे म्हणे ती व्यक्ती, उमेश भाऊ पोदरे जे आहे ती व्यक्ती मंडळी हीच. आणि यांच्यासोबत मी फोनवर बोललो आणि फोनवर बोलताना त्यांनी इतकी सुंदर माहिती दिली की माणूस जेव्हा एकमेकाच्या परिचयातला असतो त्यावेळेस आपण मनमोकळेपणानं बोलतो, पण आमची दोघांची ओळख नसताना फोनवर आम्ही ज्यावेळेस बोललो त्यावेळेस त्यांनी पोट तिडकीने, आत्मीयतेने, जिव्हाळ्याने ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे बेड कसे करायचे पासून तर त्याचा कसा फायदा होतो, जमीन कशी सुपीक होते, जशी आता इथं सगळी त्यांनी माहिती दिली, ही माहिती मला त्यांनी फोनवर दिली मंडळी. नाहीतर आज काही कोणाचं कोणाला देणं घेणं राहिलं नाही अमोल भाऊ. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहे, कोणाला इतकुसा सुद्धा वेळ आलेला नाही. आणि त्याच वेळेस माझ्या लक्षात आलं की ह्या SRTचे फायदे असो किंवा तोटे असो, परंतु कुठंतरी या व्यक्तींनी जे सांगितलं आहे, पोटतिडकीने सांगितलं, मनमोकळेपणाने सांगितलं, त्याचा ज्यांचा फायदा काय असायला पाहिजे. एखादी वस्तू जर कोणाला काही विकायची असेल तर तो त्या गोष्टीबद्दल बोलेल, ते सांगेल. परंतु तुम्ही जे मनमोकळेपणाने मला सांगितलं तेव्हा मला असं वाटलं की ह्या तंत्रज्ञानामध्ये काहीतरी दम आहे. आणि म्हणून मंडळी मी माझ्या 12 एकर शेतावर SRT केली, ज्याच्यात 6 एकर शेतावर हे 2रं वर्ष आहे आणि 6 एकर शेतावरचं 1लं वर्ष आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मंडळी, विचार करा, आता हे जे धुऱ्याला झाडं दिसत आहे, बाभळीचे झाड आहे, बोरीचे झाड आहे, निंबाचे झाड आहे, त्याच्यानंतर जो जंगल राहतो आपल्या गावातला, जो काही गायरान राहते, पडीत भाग राहते, त्या भागामध्ये तिथे बोरी राहतात, बोरीला बोरी लागतात, तिथे बाभळी राहतात, बाभळीला शेंगा येतात, तिथे जे काही सीताफळ आहे, सीताफळाला फळं लागतात, आंब्याला फळं लागतात, निंबाला निंबुनी लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी मंडळी निसर्गामध्ये आपोआप ह्या गोष्टी होत राहते. तिथे नाही फवारा मारा लागत, तिथे नाही रासायनिक खत द्या लागत,
बरोबर आहे का नाही सुनील भाऊ? आता एक उदाहरण आपण पाहिलं, आता याच्या कॅनलवर कपाशीचं झाड आहे ते. यस, मगाशी कॅनलवर मागच्या वर्षी जुनं कपाशीचं झाड पाहिलं, त्याला फवारा नाही, खत नाही, झाड चांगलं आलेलं आहे. तर मंडळी कुठंतरी आता विचार करण्याची गरज राहिलेली आहे. मी असं नाही म्हणत की हे रासायनिक खतं सोडून द्या, केमिकल सोडून द्या. ह्या गोष्टी जेव्हा जेव्हा आपल्याला अळी आली त्याच्यासाठी वापर करावाच लागेल. काही रासायनिक आहे, काही जैविक आहे, केमिकल आहे, ह्या गोष्टी करायला लागेल. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे, जेव्हा मी डोक्यात विचार करतो, भाऊसोबत जेव्हा माझं बोलणं झालं त्यावेळेस रात्री मी डोक्यात हाच विचार केला की भाऊ जे म्हणतात की वाही करायचीच नाही आणि मग शेती जंगलामध्ये वाही होतच नाही, मग तिथे कसे दरवर्षी पिकं निघतात, आपोआप जंगल तयार होतात. मग लक्षात आलं की बरोबर आहे की तिथे जे तण होतात, गवत होतात, हे वाढते, जमिनीतच पुसते, त्याच्यामुळं जमिनीतच राहते, त्याच्यामुळे ते जमीन सुपीक आणि सुंदर बनते ती जागा, आणि त्याच्यामुळं तंदुरुस्त असे ते गोष्टी ज्या जंगलातल्या आहेत त्या राहतात. तसंच आता आपल्याला ह्या जमिनीला जिथून आपण उत्पादन घेऊन आलं, कारण मंडळी एक गोष्ट मात्र क्लिअर आहे, या जमिनीतून आपण उत्पादन घेऊनच राहिलो, पण त्या जमिनीला काही देऊन नाही राहिलो. तिथेच आणि तिथेच यासाठी का सक्सेस झाले, कारण सगळी जी मुळं आहे ते आपण जमिनीला देत आहे, तिची सुद्धा पोट भागत आहे, आपलं पण होत आहे, आणि मधातला भाग तर आपण जनावराला देतच आहे. म्हणजे भाऊन मगाने सांगितलं आम्हाला की ह्या तुरीला ज्या शेंगा लागतील त्या आपल्याला, त्याचं जे टरफला जो कुटार आहे आणि हा मधातला पाला पाचोळा जो आहे हा जनावराला, आणि खालतं जे म्हणजे याच्या खाली जे इथं कापल्यानंतर तूर खालचं जे मुळा आहे त्या आपल्या जमिनीला माय माऊलीला द्यायचं आहे, म्हणजे तिला सुद्धा शांत करायचं आहे. म्हणजे रिजनरेटिव्ह टेक्निक, सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक जी आहे ती जमीन पुनर्जीवन करत चालणे. नाहीतर काय होते सुनील भाऊ, उत्पादन घेतल्यानंतर जमिनीची ताकद कमी होते ना, आणि आपण शेणखत टाकू शकत नाही, कारण भाव तेवढे राहिलेले नाही, कारण शेती करणं आता पूर्णच राहिलेली नाही. जनावर कोणापाशी नाही तर शेणखत येईल, शेणखतही कुठून येणार आहे. म्हणून मंडळी कुठेतरी आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे, आणि खरोखर ह्या SRT पद्धतीमध्ये दम आहे हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो. कारण कोणतीही टेक्नॉलॉजी म्हटलं की त्याच्या काही ऋण बाजू असतात, काही धन बाजू असतात, काही प्लस पॉईंट असतात, काही मायनस पॉईंट असतात, परंतु SRT ही अशी टेक्नॉलॉजी आहे याचा मायनस पॉईंट भाऊ काही नाहीच आहे. का काहीच नाही. इथे निंदण्यासाठी मजुराचा खर्च वाचला आहे, इथे रासायनिक खताचा खर्च तुम्ही पहिले 2 वर्ष केला, आता 3 वर्षापासून रासायनिक खत अजिबातच नाही, सोयाबीनला नाही, तुरीला नाही. रासायनिक खताचा आज 28 एकराला जर रासायनिक खत पाहतो म्हणलं तरी जवळजवळ भाऊ एकरी 2 बॅग जरी पकडतो म्हणलं तर 30 दुनी 60 बॅगा, 100 बॅगा तर कशा लागते. 100 बॅगा म्हटल्यावर ॲव्हरेज मध्ये 15 लाख रुपये 1.5-2 लाख रुपयाचा खर्च खताचा वाचलेला आहे. त्याच्यानंतर इथे मजुराचा सुद्धा, ते खत देण्यासाठी मजूर लागते, ते आपण कॅल्क्युलेशन करत नाही. आज मजुरीचा खर्च खूप होऊन राहिलेला आहे. खत देण्यासाठी 200 रुपये 250 रुपये एक बॅग घेतो मजूर. तेवढे असून ते माती आड देत नाही, फेकून देते, आणि फेकून देते, ते वातावरणात उडून जातात. 2000 रुपये थैली तुमची ते अशीच फेकून देते. नवीन पद्धत. त्याच्यामुळे मंडळी कुठेतरी एक पुन्हा रासायनिक खताची बचत झाली, निंदनाच्या मजुराची बचत झाली, आणि एक पुन्हा मगाशी तुम्ही बोलताना सांगत होते का सेंद्रिय कर्ब जो आहे तो जनरली सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीचा विदर्भाचा 0.2 ते 0.3, आणि तुमच्या जमिनीचा तुम्ही तपासला तर आता किती आहे? 0.9. मी पुढच्या वर्षी मी तपासीन तर +1 वर जाईल, आणि अजूनही आमची SRT शेतकरी +2 वरची आहे. बापरे मंडळी बघा, आज यांचा 0.9 आहे, पुढच्या 1 वर जाईल, 2 वर जाईल, आणि काही शेतकरी आहे पण म्हणतात. म्हणजे एक गोष्ट नक्की, घर बांधायचं म्हटल्यानंतर पायवा जर मजबूत झाला तरच घर सुंदर बनेल, नाहीतर घर पडेल, घर लवकर कमकुवत होईल. तशासारखं हे तुम्हाला उत्पादन जर चांगलं घ्यायचं असेल तर जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे फार गरज आहे. त्याच्यासाठी हे SRT टेक्नॉलॉजी, जास्त उखर वाकर शेतीला करायचंच नाही, पद्धतशीर आपलं एक वेळा बेड करून घ्या, 4-5 वर्ष ते उत्पादन घेत राहा. फक्त याच्यामध्ये मधातली जे नाली आहे, जेव्हा कधी वाटेल आपल्याला बेड आता थोडासा ओसरल्यासारखा होऊन राहिला तर त्याला बेडला सावरून घेण्यासाठी कुठंतरी बेड मेकर त्याच्यातून टाकून घेणे, असा हा विषय आपल्याला करावा लागणार. आणि पुन्हा एक जाता जाता एक सांगतो का, फरवरी नंतर डायरेक्ट 25 जूनला शेतात यायचं. अच्छा, म्हणजे तुमचा माल आता फरवरी मध्ये आपल्या तुरी निघून जाते, हो, चना निघला तर डायरेक्ट 25 जूनला टोकन करायला, तोपर्यंत लग्न करत राहत. बिलकुल. पण शेतात यायची गरज नाही, पण पारंपरिक मध्ये तुम्हाला दररोज याच लागते. म्हणजे त्याचा वेळ पण चालला आहे, वेळ पण चालला, पैसे पण चालले सगळं. आणि मंडळी खरोखर पुन्हा एकदा विचार करा, आणि भेट द्यायची असेल तर उमेश भाऊच्या शेतीला भेट द्या. राळेगाव तालुका आहे यवतमाळ जिल्ह्यातला, आणि त्या राळेगावपासून 20 किलोमीटरवर येवती नावाचं गाव आहे. आणि मूर्ती तर काही विषयच नाही आहे. मगांपासून आता 1.5-2 तास झाले आम्ही सोबत फिरत आहे, पूर्ण वेळ आम्हाला देत आहे, पूर्ण प्रश्नाची ते उत्तरं देत आहे. त्यांना आवड आहे, आणि खरोखर मंडळी त्यांना आवड का आहे या विषयामध्ये, हे त्यांच्या जमिनीमध्ये
जे त्यांचं समाधान झालेलं आहे, जे त्याची जमीन बनली आहे, जे त्यांच्या कमी खर्चात उत्पादन येत आहे, तो त्यांना एक आनंद होत आहे की माझी शेती पाहायला दुरून दुरून लोक येत आहे. आज आम्ही इतक्या दुरून त्यांची शेती पाहायला आलेलो आहोत आणि खरोखर मंडळी प्रसन्न वाटलेलं आहे. तर भाऊ, ह्या आपल्या भागामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुम्ही एक दिशादर्शक SRT प्रचारक ठरलेले आहात आणि ह्या तंत्रज्ञानामुळे आता बाकी बरेच शेतकरी करत आहे. आणि मंडळी, भविष्यामध्ये आपण सुद्धा सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक या पद्धतीने तुम्ही शेती करण्याचा प्रयत्न करा. 1 एकर करून पहा, 2 एकर करून पहा, पण मात्र प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला यश येईल. आणि ही आता मंडळी काळाची गरज आहे. कारण आता आपल्यात ताकद राहिली नाही आहे परिस्थितीची झगडण्याची. बिलकुल. कारण दरवर्षी कोणतंही वर्ष पहा, कापूस पिकून नाही राहिला, पिकला त्याला भाव भेटून नाही राहिला. यावर्षी कापूस पिकलाही नाही, कापसाला भावही नाही. सोयाबीन याही वर्षी पिकली नाही, त्याला भावही नाही. त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं तुरीवर आता अशा आपल्या अवलंबून आहे. खर्च दुनियाभर आता होऊन गेला, तुमचा खर्च वाचला भाऊ. अशा पद्धतीनं मंडळी हे जे त्यांचं SRT तंत्रज्ञान आहे ते खरोखर चांगलं आहे. याच्यात मायनस नावाचा विषय नाही आहे. जे काही आहे ते चांगलंच आहे. जाणून घेऊ सोबत सुनील भाऊ आहे. सुनील भाऊ, आता काय वाटतं एकंदरीत ह्या शेतीला? आता आपण नेहमी बऱ्याच शेतीला भेट देत राहतो, बऱ्याच आपण दूरपर्यंत नवीन नवीन टेक्नॉलॉजी पाहायला जातो. तर हे SRTचं जे तंत्र आपण बघितलं आहे, तर काय सांगाल तुम्ही यातून? हे जे आता योगायोगाने तुमच्यामुळे उमेश भाऊ सारख्या शेतकऱ्याची भेट झाली आहे आणि उमेश भाऊचं जे 5 वर्षातले अनुभव त्यांनी कथन केले आणि आज आपण इथे प्रत्यक्षात ते अनुभवले आहे. कारण की आता ही जमीनचा जो बेळ आहे, साधारणतः मी माझ्या स्वतः हाताने खड्डा केला आहे, तो 9 इंचापर्यंत खड्डा झाला आहे. आणि जमिनीचा जो वास येत म्हणते आपण आपल्या भाषेत सुगंध म्हणतो, तो यायला लागला. आणि आज या जमिनीच्या सुगंधावरून हा सुगंध सांगते की आज मी जमीन ही जिवंत आहे. यस. आणि आज बरंचसं क्षेत्र असं झालं आहे की जमीन ही 50% मृत अवस्थेत गेली आहे. त्याच्यामुळे जे आपलं उत्पादन जे दिवसेंदिवस कमी होत चाललं, हे तेच कारण आहे. कारण की जमिनीतलं जो सेंद्रिय कर्ब आहे हा एकदम कमी झाला आहे. आणि SRTच्या माध्यमातून हा सेंद्रिय कर्ब ऑटोमॅटिक जमिनीमध्ये तयार होत आहे. तोच एक या SRTचा एक फायदा भविष्यात शेतकऱ्याला जिवंत ठेवण्यासाठी. म्हणजे SRT केल्याने शेतकरी जिवंत राहतील आणि जमिनी जिवंत राहतील. आणि म्हणजे शेतकरी जिवंत राहिला, शेतकरी समाधानी आणि सुखी राहिला ना, तर त्यावेळेस देश पण सुखी राहील. नाही तर जमीन फक्त ही सातबाऱ्यावर राहील. त्या जमिनीमधून तुम्हाला इथून भविष्यात उत्पादन येणार नाही. आणि हे आज काळाची गरज आहे. एकदम सुनील भाऊ बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे असं, आता तुम्ही सुद्धा जवळजवळ 60-70 एकर शेती बघता, सुनील भाऊ 40 एकर शेती बघता आणि तुम्ही दोघेही जण म्हणजे आपल्या तालुक्याचे एक कुठेतरी प्रायोगिक शेतकरी आहात. तर एक इथं हे पाहिल्यानंतर वेगवेगळे तुम्ही प्रयोग केलेले आहे सगळ्या शेतीमध्ये. तर हा प्रयोग काकडे तुम्ही कशा पद्धतीने बघा? मी जे पाहून राहिलो तर हा तर मी तर विचार करून राहिलो का हा म्हणजे काय विषय आहे नवीन, म्हणजे तण याचं हे तरी याच्यात पण त्यांचं पाहण्यालायक आहे. असं एक तर वाटून राहिलं बा, हे थोडं आपण विचार करण्यालायक विषय वाटून राहिला. हो, आता SRT म्हणजे आता लोक वेगवेगळे करते असं आहे, पण आज तुमचं जे लाईव्ह पाहून राहिलो आपण तेव्हा समाधान त्यावेळेस असं वाटून राहिलं का मी विचार करून राहिलो मगांपासून का हे काय आता म्हणजे काय योगायोग विदर्भात SRT विदर्भात प्रफुल्ल भावामुळे 60 किलोमीटरवर SRT वाला माणूस आपल्या प्लॉटवर पाहता आलं. विषय नातेवाईक आता म्हणजे संबंध आहे थोडं म्हणजे समाधान होतं. बिलकुल. आता यांची 5 वर्ष झाली, आता आपल्याला सुरुवात जशी तुमची 2 वर्ष झाली, तर त्या पद्धतीने आता आपण ऑटोमॅटिक 2-3 वर्षांत तुम्हाला ते दिसणं चालू होते. बरं, दुसरी एक गोष्ट, आता अमोल भाऊ तुम्ही विषय काढला, म्हणजे जेव्हा आपण SRT तंत्रज्ञानाबद्दल ऐकतो किंवा SRTचा व्हिडिओ बघतो, माझं सुद्धा तसंच झालं. मी वर्षभर बघितले व्हिडिओ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, आणि असं वाटलं की ते तण दिसून राहिलं शेतामध्ये, ते काय तण ठेवायचं, लोक काय म्हणतील आपल्याला. हा, दुसरी एक मंडळी, SRT करणं म्हणजे लोक काय म्हणतील आपल्याला याचा अजिबात विचार करायचा नाही. बोलण्यातून आपल्याला लक्ष का महत्वाचं द्यायला तण आहे, म्हणजे त्याच्या ज्या मुळ्या ज्यावेळेस मोठं होऊन कुजलं जाईल ते त्याचा धन आहे असं त्याचं म्हणणं आहे ना. तणाच्या मुळ्यामार्फत म्हणजे आपल्याला जेवढ्या जागेचं काम आहे 4 फूट जागेचं काम सुद्धा पाहिजे तेवढी तुमची 2 फूट जागा तणात ठेवायची. म्हणजे रिजनरेटिव्ह सुद्धा म्हणजे पुढल्या वर्षीसाठी हे तयार करून. म्हणजे हे बघा, इथं डबल इंजिन सरकार आहे. म्हणजे कसं की याच्यामध्ये बघा, हे झाड कापल्यानंतर याचे जे मुळ आहे ते जमिनीमध्ये कुजल्या जाऊन राहिले,
त्याचं सेंद्रिय कर्ब वाढून राहिला, हो. कंपोस्ट खत होऊन राहिलं. बरोबर. त्याच्यानंतर पुढच्या वर्षीसाठी हा आपल्याला फरवरीपर्यंत क्लिअर होऊन राहिला, हा हो. पॉश बनून राहते. हो ह्या तो तणामुळे पीक तो तयार झालेला आहे ना, हा नवीन हा पुढच्या वर्षी तयार पुन्हा. हा पहिलवान पुढच्या वर्षी हा पहिला पुढच्या वर्षी म्हणजे पोषू एक कार्यक्रम असा टाईप त्याचा विषय. यस यस जी यासाठी तंत्रज्ञान आहे हे शेतकऱ्यांना एक नवी दिशा देणारं तंत्रज्ञान आहे. आणि ह्या तंत्रज्ञानाचा जो शेतकरी अवलंब करेल तो शेतकरी मात्र कुठंतरी चांगले उत्पादन घेऊन त्यांचं कुटुंब हे सुखा समाधानानं ते जगणार आहे. नाहीतर दरवर्षी शेती करणे आणि माल निघाल्यानंतर ते कमी भावात विकणे, थोडंसं उत्पादनही कमी होणे, कमी भावात विकणे आणि छोट्या शहराकडून घरी येणे, दुःखच दुःख आपल्या शेतकऱ्याच्या नशिबात सध्याच्या ह्या 4-5 वर्षामध्ये दिसून राहिलेला आहे. म्हणून मंडळी आता वेळ आलेली आहे, काहीतरी ठोस निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे, आपली जमीन सुधारवण्याची आणि ह्या पद्धतीनं शेती करण्याची. तर उमेश भाऊ, खूप चांगली माहिती तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना दिली. म्हणजे एक आशेचा किरण कुठंतरी आता त्यांना दिसेल आणि त्या पद्धतीनं ते SRT टेक्नॉलॉजी ते करेल. तर थोडं काही प्रश्न जर त्यांच्या मनात असतील, कारण सगळ्या प्रश्नाचं निराकरण आपल्या ह्या व्हिडिओ करणं शक्य नाही आहे छोट्या व्हिडिओमध्ये, तर काही प्रश्न जर त्यांच्या मनात आले तर तुमचा नंबर आमच्या शेतकरी बांधवांना द्या. माझा फोन नंबर 9767515410 97 67 51 54 10. तर मंडळी हे होतं उमेश भाऊचं मोबाईल नंबर आणि माझा नंबर आहे 88-054-6-28-28. चांगली शेती करा, जे काही दुःख आहे ते बाजूला सारा, पाहून घेऊ पुढची पुढे, जे होईल ते होईल. कापूस पिकला नाही पिकला नो टेन्शन घेऊ नका. सोयाबीन 2 क्विंटल पिकलं असेल, 1 क्विंटल पिकलं असेल, टेन्शन घेऊ नका. कारण कसं आहे सुनील भाऊ, हाती नाही येणे हाती नाही जाणे, असं तर जगावे असं तर मरावे. आपण काही घेऊन आलो नाही, आपण काही घेऊन जाणार नाही. 1 वर्ष नाही पिकलं, आपल्याला कमी पिकलं तर का टेन्शन घेत बसायचं आहे. आणि टेन्शन इथं कोणाला नाही आहे. घरी नवरा बायकोचं टेन्शन आहे, शाळेमध्ये गेलो विद्यार्थ्याला अभ्यास करायचं टेन्शन आहे, नोकरी करणाऱ्यावाल्याला त्याचं टेन्शन आहे, प्रायव्हेट जॉबवर असेल त्याची नोकरी कधी जाईल त्याचं टेन्शन आहे. आणि शेतकरी म्हणल्यानंतर आपण आपल्याला तर टेन्शन ठरलंच आहे पहिल्यापासून. टेन्शन घ्यायचं नाही, मस्तपैकी आनंदात जीवन जगा. जे काही असेल कमी जास्त पाहून घेऊ पुढची पुढं. आणि एक मन लक्षात ठेवा, बऱ्याचदा गाडीवर लिहून राहते देव बरोबर करते. तर मंडळी, देव बरोबर करणार आहे, सगळ्या गोष्टी बरोबर होणार आहे. तर आता थांबतो, पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.